नारदमुने कैलासनाथ कुठे गेले? पार्वती देवी कुठे आहे? अरे त्यांचा आधीच चालला आहे. पण नंदिकेश्वरा थोडा प्रश्न का काय झालं? काय व्हायचं राहिलं आहे? कैलासाचं अनुशासन फार रसातळाला गेला. ज्याला त्याला स्वातंत्र्याची धुंदी, जो तो मोडतो आमची बंदी. त्यामुळे सर्वत्र भ्रष्टाचार माजला. माझी एकही बंदी यशस्वी होऊ शकली नाही. अरे पण हे काय? कोणत्याही नैसर्गिक प्रवृत्तीवर लादलेली बंदी टिकत नाही असा याचा अर्थ आहे की दुसरंच काही कारण आहे? हो, कारण उघड आहे. जो तो विचारतो तुझी ही द्यूतबंदी आणि भांगबंदी महादेव पाळीत नाही, मग आम्हीच का पाळावी? श्रेष्ठांनी आमचे शासकीय नियम असे धाब्यावर बसवले तर कनिष्ठांना आम्ही कोणत्या तोंडाने शासन करणार? श्रेष्ठांचा विचार आणि आचार दुसरा, मग आमचे नीती नियम शब्दांच्या कुंकण गुडगुड्याप्रमाणे फटाफट फुटले तर दोष कोणाचा? अर्थात श्रेष्ठींचा. पण नंदिकेश्वरा जाऊ दे का श्रेष्ठींना शंकर पार्वतींना तारेवर धरू नको, दुखवू नको. का दुखवू नको? अरे त्यांना दुखवलं तर तुझी सत्ता जाईल ना. बाबा रे, राजकारणी लोकांनी सदैव सत्ता सांभाळावी आणि नीतिमत्ता इतरांना शिकवावी. ही राजनीती वैकुंठात चालत असेल, पण माझ्या शासनात मी असला भ्रष्टाचार मुळीच चालू देणार नाही. हे भोगवादी वैकुंठ नाही, हे आहे अध्यात्मवादी कल्याणकारी कैलास राज्य. आणि ह्या राज्याचा कडक अनुशासनाचा पायिका आहे, शिवगणांचा नायिक आहे. इथं भूतांचं व्यसन असंच पसरणार असेल तर काय करणार आहेस तू? महादेवाला आणि पार्वती देवीला देखील सारीपाठ ठेवू देणार नाही. खरंच का तू असं करशील? पण आत्ता आणि तसा माझा दूतबंदीचा लढाऊ विचार कृती काढून दाखवतो. शंका वाटते की काय? हा शंका नाही. तुझा तत्वनिष्ठ निर्धार आज आत्ता आणि सहज कृती काढशील याबद्दल मला तीव्रही शंका उरली नाही. पण नंदिकेश्वरा, कर्तव्य तत्परा, तू एवढा अनुशासनाचा उपासक असूनही एक गोष्ट तुझ्या बारीक दृष्टीतून खटकली. ती कोणती? अरे मुहूर्त. चांगला मुहूर्त पाहूनच कोणत्याही सत्कार्याला प्रारंभ करावा हे धर्माचं अनुशासन आहे. पण आज मला तरी चांगलासा मुहूर्त दिसत नाही. म्हणजे आजची तिथी चांगली नाही? हा किती चांगलीच आहे. पण आज मध्यानीपर्यंत म्हणजे आणखी 2-3 घटका पराभव नामक अनिष्ट योग आहे. काय? पराभव योग? हा नवीनच योग ऐकला. हा ते साहजिकच आहे, कारण तो आमच्या वैकुंठातल्या पंचांगात आहे. पण असं कर, उगाच माझ्यावर विसरून राहू नको. त्या एखाद्या विद्वान ब्राह्मणाला चांगलासा मुहूर्त विचारू दे. नाही म्हणजे उगाच लहान गोष्टीपायी महत् कार्य निष्फळ होऊ नये एवढीच माझी सदिच्छा. हा, ही सूचना ठीक आहे. मी चांगल्या ज्योतिषालाच मुहूर्त विचारून येतो. जा लवकर जा. शुभेच्छा शीघ्र. आई ते थांबला असता तर इथल्या इथंच याने द्यूतबंदी कृतीत उतरवली असती आणि माझा पुढचा सारा व्यूहच ढासून पडला असता. पण वा, मुहूर्ताची पात्रा या अनुशासन भक्ताला चांगलीच लागू पडली आणि माझ्या कर्तव्याचा म्हणजे कलह नाट्याचा मार्ग मोकळा झाला. नारायण नारायण. काय नारदा, तू इथे एकटाच आणि अद्याप आली नाही सारीपाठ घेऊन? देवी ना येतीलच इतक्यात. देवा, आज आपण सारीपाठ खेळणार. देवींच्या इच्छेकरता अगदी पण लावून खेळायला तयार झाला. वरून एक लोकवंदता सिद्ध झाली. ती कोणती? लोक म्हणतात की गंगेपेक्षा गिरिजेवरतीच तुमचं अधिक प्रेम. वामांगी पार्वती, अर्धांगी पार्वती, हृदयाश पार्वती आणि तेजोधडीला मात्र गंगा भागीरथी. जे लोक म्हणतात ते खरंच आहे म्हणा. हे माझ्या पुरेपूर प्रत्याला आलं. असं लोक म्हणतात. खरोखरच लोक असं म्हणत असतील तर माझी गंगेविषयीची लोकोत्तर भावना त्यांना कळलीच नाही असंच म्हणावं लागेल. हो पण त्या बघ, देवी आणि विजया सारीपाठ घेऊन इकडेच येते. विजया, तू सारीपाठ मी सोमत्या तिथं मांडून ठेव पाहू. ना जरा उशीरच झाला, पण चला आता आपण लगेच प्रारंभ करूया. प्रारंभ तर करूयाच, पण प्रिय आज पण लावून खेळलंच पाहिजे का गं? हे काय बाई विचारणं? मगाशीच ठरलं ना. होय,
पण तथापि मला वाटतं हे बघा, अशी टाळाटाळ करायची असेल तर मी जातेच. अगं पार्वती करमत नाही गेली. अगं दुर्गे असं का करतेस? माझं म्हणणं तरी नीट ऐकून घे ना. नारायण नारायण, पण लावण्याने अनेक ठिकाणी भांडण झालं. पण लावायचा की नाही यावरून माझ्याला हा पहिलाच राग. देवा, बिचारे साध्या मुळे वैकुंठात जे रुसवे मुगे नाही हो. बाकी लक्ष्मी देवींचे सारे वाटे श्रीहरी पुरवीत असताना वैकुंठात भांडणे होतील कशाला? हे बघा, अशा स्थितीला मी कधी कधी बसणार नाही. तोड लावून खेळणार की नाही एवढं एकदा स्पष्ट सांगा. अगं हे काय सांगायला काय पाहिजे? राजराजेश्वरी हृदयेश्वरी क्रीडा मंचकावरी चलाव सत्वरी. प्रियतमे, तुझ्यासाठी मी जाण्यासाठी बोलवले. धर्मपत्नीसाठी, लाडक्या पट्टराणीसाठी पण लावणारे धन्य धन्य ते गंगाळ असतात. धन्य धन्य ते गौरी शंकर. ह्याला म्हणतात सुखी दाम्पत्य जीवन. ह्यालाच म्हणतात पती पत्नीचं स्पर्श. या प्रेमाचा डाव उधळण्याचं सामर्थ्य कुणातही नाही आणि कशातही नाही. हा, जगताच्या विशाल चारीपाटावर जो विशाल जुगाड चालू आहे त्याचंच हे प्रतीक. शिवशक्तीचा अटीतटीचा खेळ चालला भुवनपटी. शिवशक्तीचा अटीतटीचा खेळ चालला भुवनपटी. त्रिगुणाचे तीनच मासे, त्रिगुणाचे तीनच मासे. जरा जरा तुझी नांदती, जरा जरा तुझी नांदती. कधी उलटे कधी सुलटे म्हणती, कधी उलटे कधी सुलटे म्हणती. कधी उलटे कधी सुलटे पडती, कधी उलटे कधी सुलटे पडती. कधी रणविती हासविती, कधी रणविती हासविती. नरनारदाला कधी फिरविती, नरनारदाला कधी फिरविती. कधी मारती उतरती, खेळ चालला भुवनपटी. शिवशक्तीचा अटीतटीचा खेळ चालला भुवनपटी. त्रिगुणाचे ते तीनच मासे, त्रिगुणाचे ते तीनच मासे. जरा जरा तुम्ही विनादती, जरा जरा तुम्ही विनादती.
रुद्राक्षांची माळ लावली. कुठे माझा चंद्रहार आणि कुठेही लाकडे. तर मग रुंडमाळा आणि रुद्राक्ष माळा याच्या जोडीला भस्माचे गोळे देखील ठेवतो. तर मग झालं ना. नाही, भस्म अंगाला लावा. आपण हरल्यावर पण परिचयासाठी नको बाई तिला. ठीक आहे प्रिय, तुला मी निराश करू इच्छित नाही. तुझ्या गळ्यातील चंद्रहाराबरोबर माझं हे नागभूषण मी लावलं. हा हा देवी, आपण फार ताणू नये. काही म्हणू नये. हातील जे काही लावतील ते सर्व जिंकून घ्या. मग त्या सर्पाचा, भस्माचा आणि रुंडमाळ्याचा त्याला उपयोग असो की नसो. आता हार जितांचे डाव होऊच द्या. जेवढी समजा तेवढे जिंकण्यास आणि विषम तेवढे हरण्यास. म्हणजे 3, 5, 7, 9, 11, 13, 15 आणि 17 पडले तर हार असंच की नाही. हे पहा, बरोबर 12 टाकून तुझा चंद्रहार सहज जिंकून घेतो. हे पहा 12, हे पहा 12. नारायण नारायण, ते तर पडले वाकडे ते. तुझ्या चमचा ती रुंडमाळा, ती रुद्राक्ष माळा, ते भस्माचे गोळे आणि नाक. काही काळजी नाही. आता हा माझा विजयशाली त्रिशूल आणि डमरू लागला. बहुत उत्तम. हे पहा, 10, 2, 12. हे पहा 12. विजया, चमचा तो त्रिशूळ आणि डमरू. हा हा विजया, त्रिशूळ सावकाश उचल, नाहीतर दुखापत व्हायची. अरे रे, मोठ्या मोठ्या राक्षसांच्या उरात धडकी भरविणारा त्रिशूळ देवीने केवळ 10, 2, 12 टाकून जिंकला. जिंकू दे, जिंकू दे, त्यात मला आनंदच आहे. पण नारदा, तू अशी मध्ये मध्ये बडबड करू नकोस. त्यामुळे माझी एकाग्रता भंग पाहत आहे आणि मी हरत आहे. नारदा, गप्प बैस रे बाबा. स्वारींना उद्या शिर्डीवर यायला निमित्त नको. नाथ, खेळावा आता. आज मी सारं काही जिंकून घे. पाहूच या, सारी पाठ जवळ आहे. हे बघ, मी माझ्या पिना धनुष्यासह सर्व आयुध, नंदी, शृंगी, भृंगी यांच्यासह सर्व शिवगण, व्याघ्रांभर, चंद्रकोट इत्यादिकासह सर्व वस्त्र अलंकार पणाला लावतो. उत्तम. मग मीही या वस्तूंबरोबर माझा एकूण कलाकार पणाला लावतो. पण देवी, पती हा सतीचा साथीचा खरा अलंकार ना. उगाच काव्य बडबडू नकोस नारदा. हो, मी खरंच आहे म्हणा. आरोप ठोक चुका, कटी तटीचा संग्राम. इथे काव्यापेक्षा काव्याला अथवा बारकाव्यालाच अधिक महत्व. या पासे हे खा. बरोबर 16. 16 व करा सारं गोळा. सारं काही गोळा करते. देवीने सर्व वस्तू जिंकल्या. देवींचा विजय झाला. देवींचा जय जयकार असो. हा विजया, पार्वतीचा जय जयकार करू नकोस. जय जयकार करायचा असेलच तर तो ह्या स्थित प्रज्ञ शंकराचा कर. म्हणजे म्हणता तरी काय, पराभूताचा जय जयकार, हरलेलांचा जय जयकार. गौरी शंकराच्या आदर्श कैलासात पराभूत झालेल्यांचे जयघोष काढण्याची नवी पद्धत पडलेली दिसते. मुळीच नाही. नारदा, मी शांत राहून तुझा पराभव केला, मग माझा जय जयकार व्हायला पाहिजे. माझा पराभव? होय कलराज, तुझाच पराभव. आमच्यात कलह लावण्याच्या उद्देशानं आपण वैकुंठाहून कैलासावर धावून आला, पण तुमचा उद्देश मुळीच सफळ झाला नाही. या प्रेम दाम्पत्यात कलह नाटका खेळ मनोरंजक झाला. कैलासावरचा सारीपाटचा खेळ कलह कलंकित न होताही वैकुंठाहून अधिक मनोवेधक होतो, हे माझ्या धीरोदत्त खिलाडू वृत्तीनं सिद्ध केलं आहे. या महाविक्रमाबद्दल माझा जय जयकार करा आणि तो थेट वैकुंठापर्यंत पोहोचवा. देवा, आपला खेळ अखेरपर्यंत मनोरंजक झाला की नाही हे करायचं आहे अजून. होय नारदा, तुझा युक्तिवाद बरोबरच आहे. यांच्या सर्व वस्तू जिंकल्या विना हा खेळ मला तरी मनोरंजक वाटणार नाही आणि त्याची यशस्वी अखेरही होणार नाही. अखेर झाली आहे प्रिय, खेळ संपला आहे. पणाला लावण्यासाठी आता माझ्याकडे एकही वस्तू उरलेली आहे. नाही कशी? अत्यंत महत्वाची गोष्ट उरली आहे. तुमच्या धीरतकिडेची कसोटी लावणारी गोष्ट उरली आहे. म्हणजे प्राणाचंही पळ लावून खेळणाऱ्या गंगारमणाजवळ अशी कोणती प्रिय वस्तू उरली आहे की जी त्यांनी यावत काळ पणाला लावली नाही? ती वस्तू एकच, गंगा. गंगा? गंगाधरांना शिरोधारी असलेल्या गंगादेवी? होय, गंगा. ना, मी माझी 10 हिरा योग्य पणाला लावली आणि या अखेरच्या नावात मी गंगाच पणाला लावली पाहिजे. नाही, ती
शक्य नाही. मी गंगेला पणाला लावू शकणार नाही. ते का? कोणती अडचण आहे? ती जगाच्या उद्धारासाठी मी शिरोधार्य मानली आहे. असं गंगा जगाच्या उद्धारासाठी आणि ही चंद्रकोर जी तुम्ही आत्ताच पणाला लावली ती ही चंद्रकोर काय जगाला झटके देण्यासाठी धारण केली होती? देवी एवढी हार झाल्यानंतर महादेवांचं मस्तक शांत राहण्यासाठी त्यांची लाडकी गंगा राहू दे ना त्यांच्या डोक्यावर. नाही, ते चालणार नाही. नाथ, आपण गंगा पणाला लावल्याशिवाय हा खेळ पूर्ण होणार नाही. नाही, हा खेळ अपुरा राहिला तरी हरकत नाही. पण तुझ्या चौथी मत्सराच्या आधी गंगेचा बळी देऊन तिचा अपमान मी करणार नाही. गंगेचा अपमान? साध्या मनोरंजक खेळात गंगा पणाला लावणं म्हणजे तिचा अपमान काय? होय, अपमान. निखालच अपमान. धन्य धन्य गंगादास. व पूर्वी एका राक्षसाला त्या भस्मासुराला वरदान देताना आपल्या धर्मपत्नीचं माझं दान तुम्ही खुशाल देऊन टाकलं. तेव्हा काय माझा सन्मान केला होता? त्यावेळी तुमच्या मनाला माझ्या अपमानाची जाणीव शिवली देखील नाही. आणि आत्ताचं वेगळं तेव्हाचं वेगळं. देवी तेव्हा वरदान देण्याचा प्रश्न होता, आता पण लावायचा प्रश्न आहे. ते काही असलं तरी गंगा पणाला न लावणं हा तिचा सन्मान म्हणजेच माझा अपमान. महाराज, गंगेला सारी पाटावर उतरवून माझा बहुमान तुम्ही मला दिलाच पाहिजे. महाराजांचा पक्षपात करणे. पार्वती, बस कर तुझे हे जळजळीत वाघबाण. त्यामुळे माझा सात्विक संताप भडकून उठला तर सारं विश्व भस्मसात होईल, त्याचं वैराण वाळवंट होईल, हे लक्षात ठेव. आणि आपणही लक्षात ठेवा, सारं विश्व जाळून त्याचं वैराण वळवंट करण्याचं विनाशक सामर्थ्य तुमच्यात असेल तर त्या वैराण वाळवंटात नंदनवन फुलवण्याची विधायक शिवशक्ती माझ्यात आहे. धरतीचा मानदंड असलेल्या अचल तत्वाविषयी प्रसिद्ध असलेल्या पर्वतराज हिमालयाची कन्या आहे मी. तपस्वी पर्वत नंदिनी आहे मी. तपस्वी पर्वत नंदिनी आहेच खरी. म्हणूनच पर्वताच्या प्रस्तरासारखं तुझं अंतःकरण अत्यंत कठोर आहे. म्हणूनच मी काही लोभिष्टे तू गंगेला बटीक करण्यासाठीचा धृतकणेचा कपटलीवर असलास. स्त्रीच्या पाषाण हृदयाचं शूद्र मनोवृत्तीचं आज खरं दर्शन घडलं आणि मनोमनी पटलं. मूर्तिमंत वंचकता मूर्तिमंत वंचकता हसत हसत पुरुषाला हसत पुरुषाला मूर्तिमंत वंचकता नारी गाल साई. मूर्तिमंत वंचकता नारी गाल साई. मधुर वदन मधुर वचन 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 मधुर हास्य भारी. मधुर वदन मधुर वचन मधुर हास्य भारी. परिविखार अंतरात परिविखार अंतरात हसत घातकारी हसत घातकारी. मूर्तिमंत पंचकता नारी मूर्तिमंत पंचकता मधुर वदन मधुर वचन मधुर वदन मधुर वचन वदन मधुर वचन मधुर हास्य भारी. मधुर वदन मधुर वचन मधुर हास्य भारी. परिविखार अंतरात परिविखार अंतरात हसत घातकारी हसत घातकारी. मूर्तिमंत वंचकता नारी जात सारी. मूर्तिमंत वंचकता नारी जात सारी. हसत हसत पुरुषाला हसवितेच नारी. हसत हसत पुरुषाला हसवितेच नारी. मूर्तिमंत वंचकता नारी जात सारी. मूर्तिमंत वंचकता नारी जात सारी. मूर्तिमंत मूर्तिमंत. हे मला शक्य नाही. मी देवीचा अभिमानी. देव गेले असते मस्तक शांत करायला. गंगा देवीच्या कारिकात निसादत काय त्यांनी पाहूनही टाकणार नाही. तर मग देवी तुम्हीच जाणार, कारण ती भलतीच भडकली आहे. तुमच्या मस्करीची अशी पुष्कळी होईल म्हणून वाटलं नव्हतं. वागावा, चांगलाच उद्देश आहे की. एरवी मी त्यांच्या पायाची दासी आहे, पण माझं आचरण शुद्ध निर्दोष असताना मी काय म्हणून त्यांचे पाय धरायचे? महादेवांचा व्याघ्रांबराचा प्रतिबंध. ते म्हणाले न व्याघ्रांबराबरोबर तोही जिंकलाच आहे, त्यामुळे पाठीमागे
ते तुला भेटले? भेटले. थांबा थांबा म्हटलं तरी मुळीच थांबले नाही. उलट जाता जाता म्हणाले, बरे म्हणता संगीर हाणे गिरी गंगिरी, नकोच मूर्ख भारेची संगती राजमंदिरी. ठेवा हा कटिबंध, जातो मी. नारायण नारायण, धर्मपत्नीला ते मूर्ख म्हणाले. तिच्याहूनही बनले तिची, म्हणजे एखाद्या वनमालीची संगत बरी, असा विचार ते बोलले. नारायण नारायण, वैकुंठेश्वरा, पाहतो आहेस ना गौरी शंकराच्या आदर्श संसाराचं हे चित्र. अरे रे, फार वाईट. देवी, आपण विचलित होऊ नये. ह्या देवांचं संतप्त तांडव थांबवून त्यांना जिंकण्याचा एक सोपा उपाय. अग्निकाष्ट भक्षण करण्याहूनही कितीतरी सुलभ असतील ना तो. कोणता उपाय? पुढे काय करा म्हणजे सांग. अरे पण समाज हा उपाय फसला तर काय अग्निकाष्ट भक्षण करण्याच्या अंतिम उपायाला आपण सिद्ध आहातच की. माझी खात्री आहे असा प्रसंग उद्भवणारच नाही. शक्ती पुढे शिवाचं काय चालणार. अरे पण नारदा, हा हा, आता आपला फळवीर चालणार नाही. महादेवांना जिंकण्याचा हा एकमेव उपाय. जया, जा, विना सर्व सहाय्य कर. जा, झटपट उद्योगाला लाग. मीही माझ्या उद्योगाला तात्काळ सुरुवात होती. वाह, अखेर कलह नाट्याची नांदी कडाडून झाली. जगातील सर्वश्रेष्ठ पती पत्नीच्या कडाक्याच्या भांडणानं हिमालयाचे गिरीकंद चांगलेच गाजले. चितमया चितमया. अरे पण हा पहिला विचार ज्या वैकुंठेश्वराच्या कृपेने झाला त्याचा जय जयकार करायलाच हवा. जय जय राम रमण श्रीराम, जय जय शंकर, जय शिवशंकर. माझी बंदी योजना हळूहळू यशस्वी होत चालली आहे. कालचे निंदक आजचे वंदक होत चालले आहे. जेव्हा केव्हा महादेव कैलासावर येते तेव्हा त्यांना जुगार आणि व्याहबाळ शृंगार, भाग आणि मध्य याचा संपूर्ण उच्चाटन झालेला दिसेल आणि अंतिम विजय माझाच आहे हे साऱ्या जगाला पटेल. महाराज महाराज, भाग झाला, भाग झाला. म्हणजे झालं तरी काय? आक्रमण, अचानक आक्रमण. नंदी महाराज, शंकर महाराज नाही ही संधी साधून कैलासावर एक सुसज्ज घातपाती सेना. सुसज्ज सेना कुणाची? कुठून आली? कुठे उतरली संध्या? गौरी शंकर शिखरावरून खाली उतरून थेट महादेवाच्या वासंती उपवनात तळ ठोकले त्यांनी. त्याने डोळ ठोकलाय. मग तुम्ही का नाही ठोकून काढला त्याने? आम्ही सावध नव्हतो, आम्ही सुसज्ज नव्हतो, आम्ही त्यांच्या सौजन्यावर विसांबून होतो. म्हणूनच त्यांना ठोकून काढण्याऐवजी आम्हाला रुपकारी आली. अरे काय कुठे? हे काय? अवसान घातली. अरे काही झालं तरी त्या आक्रमक चढाईला मी प्रति चढाईलाच उत्तर द्यायला हवं होतं. गर्दी नाही, कसली कर्माची प्रतिलढाई. अहो ते सैन्य पुरुषांचं नाही. काय? त्या सैन्यात पुरुष नाही? नाही, मदन महाराजाचं युद्धतंत्र वेगळंच नाही, फसवाफसवी नाही. त्याने पाठविलेल्या सैन्यात अप्सरा आणि अप्सरा. काय? अप्सरांचं सैन्य आहे ते? होय, मदनाच्या सैन्यात आमच्यासारखे वेगळपट्टे कसे असतील. अरे पण त्या अबलांना तुम्ही इतके का घाबरता? त्यांच्या हाती प्रकार शस्त्र नाहीत ना? हो, त्या स्वतः सुंदरी मदनाचे अस्त्र आहे, शस्त्र आहे. त्यांच्या एकेका कटाक्षात हजारो कट्यारी, हजारो परशु, हजारो बाण आणि बाण. पुढे पुढे त्यांच्या शस्त्रास्त्रांच्या बडाया. हा श्री महादेवांचा त्रिशूळ असता त्यांच्या आक्रमणाला डोकं काढणार. माझं अनुशासन खिलखिल करण्याची त्यांची काय छाती आहे? त्यांची काय छाती आहे नंदी महाराज, त्यांची छाती अशी तशी आहे. ती छाती पाहूनच अनेक शुभनाच्या छाती तळ घुसली आहे. बडे बडे शुभन घुसले आहेत. अरे रे, मग मला जातीनिशी त्या उपवनात जाऊन त्या अप्सरा पथकांचा समाचार घेतला पाहिजे. माझ्या बंदी योजना नामशेष करण्याचा त्या मदनाचा डाव मी हळू पाडला. पूर्वी स्वामीनी मदनाची राखली, आता त्यांचा हा कारभारी मदन सेनेची राख रांगोळी करणार. चल लवकर उपवनाकडे चल. चला रे, पण फिरून पण
आपण सर्वांना भरपूर तेल मागून जाऊया. आता तेल आहे कशाला? महाराज, त्या सुंदर अक्षराची असं आपल्या अंगावरून घसरून खाली पडावीत म्हणून. अरे मूर्खा, मला तेला तुपाची गरज नाही. शिवधर्माचा अखंड कवच धारण केलेला मी गणवंशासनाचा काही आहे, शिवगणांचा नाईक आहे. जय शंकर, जय शंकर, जय गौरी शंकर, जय गौरी शंकर, जय शंकर, जय गौरी शंकर. आज 7 दिवस झाले तरी अद्याप श्री शंकरांच्या अंतरंगाचा ठाव लागेल अशक्य. त्यांच्या सेवा चाकरीसाठी शृंगीला वनेचराच्या विभागात नियुक्त केला आहे. देवीना तिकडे पर्णकुटीत अंतरावर ठेवले. उभय त्यांना एकमेकांच्या वास्तव्याचा पत्ताही लागू दिला नाही. हो, कारण दोघांचीही मनं विरहाने विरघळायला विना आणि त्यांच्या मनाची तयारी केला विना ते समोरासमोर येणं ठीक नाही. हो, नाहीतर नको तेव्हा आणि नको त्या प्रकारे हे प्रेमळ नवरा बायको एक होऊन हे कलह नाट्य भलत्याच जागी समाप्त व्हायचं आणि अन्न अर्धाची शेंडी त्यांच्या हाती लागायची. पण हे काय, मी तर इकडंच येत आहेत की. नारायण नारायण, जर का इथं या गुफेत यतिविषयात वास्तव्य करणाऱ्या महादेवांच्या दृष्टीस त्या पडल्या तर सारा दिवस नाचणार. तेव्हा श्री महादेवांची योग समाधी उतरण्याआधी देवीला पर्णकुटीत परत पाठवलं पाहिजे. नारदा, त्यांचा ठाव ठिकाणा लागला की नाही अजून? 7 दिवस झाले अद्यापी दुरूनही दर्शन नाही. या गोमंत वनात त्यांचं वास्तव असेल असं वाटत नाही. आपण दुसरीकडे शोध करू. नारदा, मी तुझ्या बरोबर अगदी वैकुंठापर्यंत अथवा इंद्र लोकापर्यंत यायला सिद्ध आहे. आनंद आहे, पण देवी दुसरीकडे जाण्याची आवश्यकताच नाही. कारण वैकुंठाची भाव मधुरता आणि इंद्रलोकाची सुंदरता या गोमंत भूमीतच एकवटलेली आहे. तेव्हा श्री संगीतेश्वर महादेवांचा आत्मा इथेच रमला असेल, अन्यत्र नाही. नारदाचं म्हणणं अगदी यथार्थ वाटतं देवी. माझ्या अनुमानाला देवी देवी भयंकर ही व्याघ्र करते. जगताला अभयदान देणारी भाग्यशाली दुर्गा आहे मी. जय महादेव, जय महादेव. मागे 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 मागे. धन्य धन्य देवी. पहा पहा, तो वाघ त्रिशूळाच्या आघातानं भिन्न होऊन माघारी पळून जात आहे. देवी, हा खचितच शुभ शकून आहे. तुमच्या विजय पर्वाचा शुभारंभ आहे. होय, माझी आता खात्रीच पडते की नारदाचं अनुमान पूर्णतः खरं असलं पाहिजे. ते इथं जवळपास असले पाहिजे. नारदा, चल चल, आत्ताच त्यांच्या दर्शनाला. देवी, त्यांचं दर्शन घेणं एवढंच का आपलं ध्येय आहे? त्यांना जिंकून स्वगृही परत आणायचं आहे तुम्हाला. त्यामुळे या वेशात त्यांच्या समोर जाणं इष्ट नाही. मी कैलासावर दिलेला कान मंत्र आठवतो ना? म्हणजे वेशांतर? हा, केवळ वेशांतर नव्हे, नृत्य गायन देखील. देवी, आपण अधीर होऊ नका. गीचा पण न लावता जो अपमान महादेवाने तुमचा केला त्याचं परिपात्र तुम्हाला सावधानपणेच केलं पाहिजे. नुसते दर्शनाने तो कार्यभाग कसा साधेल? माया नटीने मायावीपणा धारण करूनच त्यांना जिंकण्यास सिद्ध व्हा. मायावीपणानं वनराणीचा वेश धारण करून अर्थात वनराणीचा मिलिनीचा वेश. ठीक आहे. हा सर्व साक्षी सूर्यनारायण अस्तसागराला जाण्याआधीच या गिरिजेचं अपूर्व चातुर्य त्यांच्या दृष्टीस पडले. शंकाच नाही. चला पर्णकुटीकडे चल. आधी तुम्हाला इतर महत्वाच्या गोष्टी सांगते. आज समाधी काही नीट लागली नाही. डोळे मिटून घेतले तर ती पार्वतीच मला चक्षु समोर आणि ते साहजिकच आहे म्हणा. पार्वतीची आठवण मला येणारच. कारण ती कितीही कठोरतेने वागली तर तिची ती विश्वमोहक सुंदरता मी कधीच विसरणं शक्य नाही. गिरी जाती सुंदरा, गिरी जाती सुंदरा, गिरी जाती सुंदरा.
देवा, महादेवा, म्हटलं ही एक मौल्यवान वस्तू देवीकडून, पार्वतीकडून मग मला नकोच ती. तुझं प्रत्यक्ष भेटायला न येता अशी ही भेट पाठवते. जा जा घेऊन जा तिच्याकडे परत, नाही तर फेकून दे कुठेतरी. वाटलंच तर तुकडे तुकडे करून टाक. खरंच का देवीने पाठवलेली ही वस्तू परत घेऊन जाऊ? विचारू नकोस, हुशार घेऊन जा. आणि हे बघ, पुन्हा तिच्याशी भेट घेऊन येशील पण आठवण जागृत करशील तर ते चालणार नाही. देवा, खरं म्हणाल तर हा रत्नहार मी इथे घेऊन आलोच नसतो आणि देवींची आठवण तुम्हाला झालीच नसती आणि त्यांचं नाव काढण्याचा प्रश्नच उद्भवला नसता. देवीने असा काही बिनतोड युक्तिवाद केला, त्यामुळे मला काय युक्तिवाद केला? त्या म्हणाल्या आपण राधा रागाने निघून गेला, पण हा कटीबंध शृंगी बरोबर परत पाठवून दिला. बरं, मग त्याचं काय आता? त्याची आठवण देऊन त्या म्हणाल्या की नाथांप्रमाणे मीही स्वाभिमानी आहे. मी दिवसात जिंकलेली वस्तू नाथांनी परत पाठवून दिली. माझाही निर्धार हाच की केवळ दिवसात जिंकलेल्या वस्तूच मी माझ्याजवळ ठेवी. म्हणूनच दिवसात न जिंकलेला हा रत्नहार परत घेऊन जा, कुशाल गंगेच्या गळ्यात घाल. काय? तिनं असं कुत्सित निरोप पाठवलास? तर तू हे मला आधी का नाही सांगितलं? की तूही तिच्या त्या खोडसाळपणानं सहभागी आहेस. खोडसाळपणा? गंगेच्या पणावरून भांडणाऱ्यांनी खोडसाळपणाचा आरोप माझ्यावर करावा? ठीक आहे, ठीक आहे. अरे हे काय? इतकं कशाला भेटतात तू? वैताग येणार नाही तर काय? ज्याचं करायला जावं भला हे म्हणतात आपलंच खरं. देवा, तुमचं तत्वशून्य भांडण आज ना उद्या मिटे. मी नवरा बायको एक व्हा आणि नारदानं कळ लावली असा डांबोऱ्याचा डमरू कैलासाच्या शिखरावरून काही दिशेत वाचत. नारदा, उद्याच भलत्या शंकाचा डमरू वाजू नकोस. अरे, तिच्या कोळसाळपणानं मला थोडासा राग आला आणि त्या भरात तुझ्या निष्ठेविषयी थोडीशी शंका आली. तर ते साहजिकच नाही का? अरे, जर तुझी माझ्यावर एवढी निष्ठा आहे तर तू तिचा तो कुत्सित निरोप मुकाटपणे काय घेऊन घेतलास?
मी मुकाट्याने ऐकून घेतलं की नाही हे तुम्ही कुठे मुकाट्याने ऐकून घेतलं? मी काही सांगण्याच्या आतच तुम्ही एकाएकी संतापलं. हो हेही खरंच. देवा, तू मला घटकेत हे खरं वाटतं, घटकेत ते खरं वाटतं. घटकेत काहीच खरं वाटेल असं होतं. यालाच म्हणतात मनाची चंचलता. अरे माझ्या चंचलतेविषयी जाऊ दे. तुझ्या निष्ठेविषयी काय केलं? तू तिचा तो कुत्सित निरोप मुकाट्याने नाही ना ऐकून घेतला? नाही, मुळीच नाही. म्हणालो, देवी, रत्नहारा बरोबर याचा कुत्सित निरोप पाठवण्याऐवजी आपण माझ्या बरोबर चालावं, हा देवांच्या पाया पडावं आणि त्यांना घरी परत घेऊन यावं. अगदी योग्य तेच सांगितलंस. त्या म्हणतात काय, कशाला? चांगला सुंटी वाचून खोकला गेला. काय? मला ती खोकला म्हणाली? खोकलाच नव्हे, पुस्तक शोळही म्हणाल्या. मस्तक शूळ. इतकंच नाही, त्या असंही म्हणाल्या की माझ्यासारखी सुंदर मी प्रेमा बायको सोडून त्यांना 4 दिवसही 4 युगासारखे वाटतील. मग येतील ना बोटीत धरून पाया पडत. जातात कुठे? जातात कुठे काय? दुष्टे पार्वती, मी कुठेही जाईल. तुझ्या विना अगदी रौरवात देखील जाईल, पण तुझ्या बरोबर स्वर्गातही येणार नाही. पण नारदा, आता पुन्हा कशाला तिचा विषय? अरे, तिची आठवण येऊ नये म्हणून तर मी माझं मन रात्रंदिवस सुरगंगेच्या तीरावर 7 स्वरांच्या स्वर्गीय हिंदोळ्यावर संगीत कलेच्या सौख्य समाधीत रंगीत आहे. आणि नारदा, काय सांगू तुला त्या सूरगंगेच्या नादब्रह्माचा अथांग महिमा. संगमे तिचिया महेश्वर, संगमे तिचिया महेश्वर, सूर्यगंगा मंगला, सूर्यगंगा मंगला, संगमे तिचिया महेश्वर, संगमे तिचिया महेश्वर, संगमे तिचिया महेश्वर, गंगला, सूर्यगंगा मंगला, सूर्यगंगा मंगला. रागिणीची नर्तनी, पाहता रागिणीची नर्तनी. पाहता रागिणीची नर्तनी, पाहता रागिणीची नर्तनी. ऐकता करताल चंचल कंकणी, ऐकता करताल चंचल कंकणी. खिन्न देता भार सारा, खिन्न देता भार सारा, मंगला. संगमे तिचिया महेश्वर, संगमे तिचिया महेश्वर, संगमे तिचिया महेश्वर, गंगला, सूर्यगंगा मंगला, सूर्यगंगा मंगला, सूर्यगंगा, सूर्यगंगा, सूर्यगंगा मंगला. वा, देवा गंगाधरा, तुमच्या वाघगंगेतून प्रकट झालेला हा सूरगंगेचा महिमा ऐकून माझे कान तृप्त झाले. नवल नाही नारदा, सूरगंगेच्या नादब्रह्माचा महिमा कुणालाही वेळ लागेल असा नाही. हे बघ, या गोमंत भूमीतील संगीत आनंद नक्कल होतं. त्या पहा त्या पर्वत शिखरावर अनेक मत्स्य मयुरी नृत्य करत आहेत. त्यांचं नाच पाहण्यात आमचं मन उडवलं. या दिवसात आज मी आता उसंत मिळाली आहे हा सातपाट अंथराला. पण ती नसताना हा पट अंथरला काय न अंथरला सारखाच. खेळ अजिबात खुलत नाही. हो की नाही मित्रा सारीपाटा, तू देखील तिच्याच विरहानं
उदास झाला आहेस ना? सांग सांग. Thank you.
आपलं जीवन दिलं असेल त्याच्याच हाती आपला हात देणं आम्हा भिल्ल स्त्रियांना आवडतं. सोडा सोडा माझा हात. ठीक आहे, तर मग हात सोडला तुझा हात. कारण तुझे उच्च विचार तुझ्या हाताहून अधिक सुंदर आहे. ते ऐकून तर मला असंही वाटतं की तू भिल्ले नसलीच पाहिजे. आणि ज्या अर्थी तुझा हात मला हाती घ्यावासा वाटला त्या अर्थी तू सामान्य स्त्री असणं शक्यच नाही. आणि ह्या योगेश्वराच्या करगणाचा मोह जेव्हा तू टाळलास तेव्हा तर ओळखच पटली. कसली ओळख पटली? तुझ्यातील देवत्वाची. पर्वत नंदिनी, तू परमशिव भक्त असल्यामुळे आणि काहीही झालं तर त्याला तुझा प्रसन्न करण्याचा निर्धार असल्यामुळे तूच शिवशंकराच्या दृष्टीला आधी पडली. तर पार्वतीच्या ललाटी मात्र घोंगडून आली असती. शांताराणी, सावधान सावधान. परम शिवभक्त आहेस असं पाहून हे योगीराज स्तुतीची शांभवी तुला अखंड पाहत आहे. खरं ग बाई, साधुत्वाचं सोंग आणणाऱ्या अशा या स्वार्थ साधूंनीच त्या गोमंत वनातील अनेक देवसेविकांना विषयांच्या खातीरात फोडलं आहे. म्हणून सखे, तुझ्या त्या नियोजित भिल्लपतीकडे झटपट चल. या बिगडे योगीराजाहून तुझा तो सरळ सीधा भिल्लगडी शतपट चांगला आहे. चल, इथे क्षणभरही थांबायचं नाही. सुंदरी, अजाणपणाच्या हारी जाऊन तुला जायचंच असेल तर कुशाल जा. पण आपण होऊन तुझ्याकडे चालून आलेला हा शंकर प्राप्तीचा योग वाया गेला म्हणून पाठीमागून पश्चाताप करू नकोस. जा, तुला मी निघून जाण्याची अनुमती देत आहे. आता काय करायचं देवी? तरी तुला कर. महाराज, मी जाते, पण तत्पूर्वी विचारते, या वनाच्या राणीला क्षमा करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही कोण न केलेल्या अपराधाला क्षमा करणारे आणि मला जाण्याची अनुमती देणारे? वाचला तर जाईल, नाहीतर इथंच बसून जाईल. मूर्ख भिल्लिणी, थांब. या वनाची महाराणी ह्या तोऱ्यानं खुशाल कथा. मी तुझं निघून जातो. जाऊ नका योगीराज, जाऊ नका. ठीक आहे, तुला मी इथं थांबावं असं खरोखरच वाटत असेल तर माझा धिक्कार ही पार्वतीचा जय जयकार करण्याचा मूर्खपणा पुन्हा करू नकोस. आणि आत्ताच्या वर्तनाबद्दल माझे पाय धरून क्षमा माग. तरच मी त्या राण्याची कृपा करीन. नाहीतर हा मी निघालो. योगीराज, योगीराज, आम्ही बोलून चालून अनार्य कुळातील अडाणी भिल्ली. त्यामुळे आपल्यासारख्या योगीराजाशी कसं वागावं हे आम्हाला कळत नाही. म्हणून काही वेडे वाकडे शब्द आमच्या तोंडून बाहेर पडले असतील तर ते मनावर घेऊ नये. भक्तिभावानं आपल्याकडे गानविद्या शिकायला आलेल्या या शांताराणीवर अनुग्रह करावा. मी आपलं मन प्रसन्न करण्यासाठी नृत्य गायनाचा कारभार आपल्या चरणावर अर्पण करते. त्याचा स्वीकार व्हावा. ऐका योगीराज, ऐका. महात्मा हे निर्जन कल कल आज हुआ रे
केवळ स्वर विलासातच दंग होण्याचा आपला निर्धार आणि ते स्वरामागोमाग विलासातच दंग झाला. अहो, महापुरुषांना आपल्या निर्धाराचं असं विस्मरण होऊ लागलं जगात एवढे अनर्थ वाटतील. अचलता हा केवळ खडकांचाच गुण ठरेल आणि चंचलता हा देवत्वाचा सद्गुण मानला जाईल. पण आहे ना, तू अगदी योग्य त्यावेळी मला माझ्या निर्धाराची आठवण करून दिलीस. मी माझं डळमळलेलं मन सावरलं आणि ते पुरेपूर खंबीर करण्यासाठी तपोभूमीत चाललो आहे. ओम तत्सत्यम, ओम तत्सत्यम, ओम. जगाच्या कल्याणासाठी कलह लावणारा हा विरंची पुत्र नारद प्रतिज्ञा करत आहे की उद्या सूर्यनारायण अस्ताला जाण्यापूर्वी जर गौरी शंकराचं पूर्ववत एक होऊन ते कैलासाच्या सिंहासनावर आरूढ झाले नाही तर धरणी वरती देवील मधुरा नाट्यकलेइतकी अवघड कला दुसरी कोणतीही नसेल. पडद्यामागचं गौण पात्र मदन, पण त्याच्या किरकोळ चुकामुळे नाट्य सुखात होण्याऐवजी आमच्या सुखाचा अंत होण्याची वेळ आली. मदनाने टाकलेल्या बाणामुळे इतरांचे घोटाळे झाले असतील, पण स्वतः मदनच घोटाळ्यात पडल्याचं हे पहिलंच उदाहरण झालं. बरं, या संकटातून सुटण्यासाठी श्री शंकरांचा धावा करावा तर तेच मदनाचा जीव जाळण्यात निघाले आहे. जेव्हा पार्वती देवीचं दान श्री शंकरांनी भस्मासुराला देऊन टाकलं, तेव्हा त्यांनी जसा नारायणाचा धावा केला होता तसा धावा आता मलाही केला पाहिजे. नारायणा Rama
जीवन जगो किंवा मत तुमचं लग्न होणारच. शिंदी निर्धास्त राहा. माझ्यासारख्या ब्रह्मचार्याचा विवाहाबाबतचा आशीर्वाद कधीच वाया जाणार नाही. मुनीवर्य, आशीर्वादाबद्दल मी कृतज्ञ आहे. पण जर मदनच नाहीसा झाला तर लग्न होऊन तरी काय उपयोग? अरे अरे, उताविणावर तेव्हा अशा ठरक कल्पना करू नको. तू निघून जा आणि देवीला इथं पाठवून दे. म्हणजे विजयाला नको ना पाठवू? नको. अगदी बरोबर. मी देवींना पाठवून देतो. त्यांना तुम्ही कलहनाट्याचे पाठ द्या आणि मी विजयाला संयमाचे वास्तुपाठ देतो. अरे पण हे काय? देवी तर इकडेच येत आहे. यावे यावे. नाना नाटक सूत्रधारांना आपल्या कला कौशल्याने जिंकू पाहणाऱ्या माया नटीने असे इकडून यावे. स्वागतम स्वागतम. देवीने आसनस्थ होऊन तिची विश्रांती घ्या. नारदा कैलासाच्या सिंहासनावर त्यांच्यासह विराजमान होईल. तेव्हा गिरीच्या विश्रांती घे. माझं सारं कला कौशल्य पणाला लावून या खेळकर नाटकात नटेश्वरांना खेळवीत आज सूर्यास्ताच्या आत यशस्वी भरत वाक्य न गाठलं तर नावाची माया नटीच नाही. कला नाट्य सूत्रधारा आता कैलासावर जाऊन तिथं शिवशक्तीच्या गौरवशाली जय जयकाराची सिद्धता कर. ठीक आहे, हा निघालोच मी. बस आता ही अखेरची चकमक संपली की संपूर्ण विजय. सोहम सोहम. देवी बघा, जणू महादेवांच्या रूपानं तुमच्याकडे विजयच चालून येत आहे. देवी, मी तुमच्याशी म्हणजे शांता भुंदीनिशीही लग्न करायला सिद्ध आहे. तुम्ही उतावीळ होऊ नका. त्या 2 अटी विसरू नका. अरे, त्या अटी तर मी विसरणार नाही. त्या अटीतटीवर येऊन त्यांचा कलात्मक अहंकार जायलाही कमी करणार नाही. निर्धास्त मनानच. ठीक आहे, मग हा अखेरचा मिलन प्रसंगही वितटीचा आणि रंगतदार हो. नारायण नारायण. कोण? शांताराणी? हो, अष्टप्रहर मी आपल्या सांगितल्यात राहावं. या आपल्या मागणीला नकार देताना जिनं स्त्रीत्वाची विनयशीलतेची मर्यादा सोडली तीच मी शांत. आता तुझं भाष्य नको. आता माघार नको. हो, माझ्याशी लग्न करण्याची सिद्धता आहे का? सिद्ध पुरुष असूनही विवाह साधक होऊन पाहणाऱ्या योगेश्वरा, मी लग्नाला सिद्ध होईल. पण माझ्या काही अटी आहेत. मान्य. कोणत्या अटी? ऐक, आपण पार्वती देवीवर दुष्ट झालेले शंकर आहात असंच गृहीत धरून सांगते. आपल्याला आवडत नाही म्हणून पार्वती देवीची स्तुती मी करणार नाही. पण मग आपणही त्या थोर देवतेची भोळीच निंदा करता कामा नये. ठीक आहे, ठीक आहे. आपण मला पंचमी म्हणजे सर्व संगीत विद्या दिल्याखेरीज आपला विवाह होऊ शकणार नाही. माझी सर्व संगीत विद्या? अगं वेडे, ती ग्रहण करीपर्यंत तू जरा जर्जर वृद्ध होऊन जाशील. माझ्या अमर संगीतातील एक राग शिकायला तुझ्यासारख्या बुद्धिमान शिष्याला देखील 1 वर्ष लागेल. चालेल, एकेका रागाला 10 वर्ष लागली तरी चालेल. पण मला चालणार नाही. तुझ्या लग्नाच्या आशेत गुंतून इतकी वर्ष केवळ मृदंग वाजवीत बसू? पुरे झाला हो आपल्या निरर्थक तरकटाचा तरार. संगीताला जो संसाराहून गौस्थान देतो तो महान संगीतकार आणि खराखुरा कलावंत असणं शक्यच नाही. जसे आपण योगी नव्हे, जसे आपण शंकर नव्हे, तसेच आपण कलाकारही नव्हे अशी शंका येते. उगाच एका भोंदू संगीतकाराच्या नादी लागले मी. मूर्ख भेलजिणी, मी विचार करून आरोप कर. एक वेळ मला योगी न मानलंस तरी चालेल, शंकरही न मानलंस तरी चालेल, पण माझ्या संगीत ज्ञानाविषयी संशय घेण्याचा उर्मटपणा चालणार नाही. 2-4 भजन, 2-4 अरण्य गीत, गोड गळ्यानं गाणारा मैनीचा काय हा उद्धटपणा? योगीराज, निदान 4 गाणी म्हणून का होईना मी आपलं चित्त आकर्षित केलं. त्या अर्थी माझा गर्व एक शम्य. तुझा गर्व पार नाहीसा करण्यासाठी हा नीलकंठ संगीताचे शेकडो चमत्कार दाखवायला सिद्ध आहे. हा तुझा गर्व एका क्षणात नाहीसा करणारा राग गाऊन वसंताला माझा अनुकरण करायला लावतो. ऐक हे वसंत. पवन चपल वितरत मंद गंध, पवन चपल वितरत मंद गंध, पवन चपल वितरत मंद गंध, सुरत आसुर वितकलिका, आसुर वितकलिका, मधुर मधुर सा सुखद रंग
हे बहरा हृदय हरा मध मधुरा काम करा मध मधुरा काम करा मनवने तुरा सदना मनवने तुरा सदना गगन चपल विकरत मंद गंध पहर चपल विकरत मंद गंध हे बहरा हृदय हरा 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 मधु मधुरा काम करा मधु मधुरा काम करा वन वन तुरा सदना वन वन तुरा सदना पवन चपल गंध पवन चपल विकरत मंद गंध सुमन टिका सुरभित कलिका सुमन टिका सुरभित कलिका करति मंद सा सुखद रंग पवन चपल विकरत मंद गंध पवन चपल विकरत मंद गंध मंद गंध त्याऐवजी हा माझा रणसिंचार वसंत आहे. तरुवनवी, तरुवनवी, हृदयाचा उडाला, हृदयाचा उडाला, आला वसंत रणसिंचा, आला वसंत रणसिंचा. माझ्या संगीताच्या धुवाधार वर्षावर पुढे तो तितकाच पडेल. माझ्या गगनाच्या विशाल घुमटातील जनघंटाचा गंभीर गडगडा पहा पहा तुझ्या वसंताचा वैभव आपल्या जलसंकुलीत बुडवून टाकण्यासाठी गगनाच्या रणांगणात उतरलेले हे काळे हिरे ये हिरे ये हिरे ये हिरे ये हिरे ये हिरे कविता कविता Thank you.
हे काय तू तुझ्या नृत्य घराला गुंगवून मला आणलंच तरी कुठं मी माझ्या मनात सावरतो आलो नाही ना ते मला काय ठाऊक मी कुठे पाहिलंय आपला कैलास. महाराज तुम्हाला काहीतरी भास होत असेल. ऐका हो ऐका, कैलास राज्यातील सर्व शिवगण हो ऐका. स्वामींच्या अनुपस्थितीत रात्रंदिवस संगीत नृत्यात प्रजाजन गुंग झाले आहेत आणि धर्मकार्याचा लोप होत आहे. म्हणून आम्ही संगीत नृत्य बंदी घातली आहे. जो कोणी ही बंदी मोडील त्याच्या मस्तकावर 100 टपोरे फोडण्यात येतील. हो हा आभास नव्हेच बंदीभूषण नंदीच्या घोषणेनं माझी खात्रीच पटली की मी माझ्या कैलासावरच परत आलो आहे. सावधान, कैलास रत्न बंदीभूषण नंदी महाराज येत आहेत. हो सावधान अगं तू सावधान. नक्कीच येत आहे. तेव्हा कृपा कर, आज जा एखादं अवघुंठन अंगावर घे आणि ते वसंत उद्यान आहे ना त्याच्या मालती कुंजात जाऊन लपून बस. मी आलोच तिथे भेटला मला. वा बरेच आहात की. तुम्ही शंकर आहात की तस्कर. आपल्याच घरी आपल्याला चोरी काय म्हणून. अगं पण तो नंदी. हुशार येऊ दे. प्राण गेला तरी आता मी हलणार नाही. अगं दया कर, करुणा कर, मी तुझ्या पाया पडतो. वाटलंच तर हा योगीराज, हा महेश्वर कुणाच्याही पाया पडत नसतो. सगोमंत मनात म्हणाला आणि आता विवाहापूर्वी त्या बिल्लिणीच्या पाया पडत आहे, तेही देवीच्या प्रसादात. अगं बिल्लिणी, तू तरी तारतम्य कसं विसरलीस? अगं महापुरुष आहेत ते, त्यांच्या पाया पडणं तुला तरी कसं रुचेल? असा विचार करण्यापूर्वी तू निघून जा. जातेच आहे मी. कैलासेश्वर गौरी शंकर स्वामींचा जय जयकार. छे छे छे, चुकलो चुकलो. जय जयकार तरी कसा करू? माझ्या गुप्तचरांकडून मला आत्ताच कळलं की स्वामी कोणा बिल्लिणीचा हात घेऊन इथं आल्या. देवा महादेवा, काय हे? केवढा हा अनुशासन भंग, केवढा हा नैतिक निष्ठेचा अभाव. हे ओरडू नकोस मोठ्यानं. हा प्रकार तुला नंतर सांगेल. आता काय करू? आज्ञाप्रमाणे मी जातो. पण देवा, आधी मान्य करा, मी घातलेली सारीपाट बंदी मोडल्यामुळे हा अनर्थ उडवतो. मान्य, एकदम मान्य. पण जात ऐकडून हा निघालोच. पण आता आश्वासन द्या की यापुढे मी घातलेली धूर्तबंदी मोडणार नाही. नाही बोलणार. दिलं आश्वासन. पण जात ऐकडून देवा, आता इथून जाण्यापूर्वी केवळ एकच वरदान दे. देवा, माझा आदर्श अनुशासन या कैलास राज्यात यशस्वी झाला नाही याचा फार फार खेद होतो. माझी एकही बंदी या कैलास राज्यात यशस्वी झाली नाही. म्हणून तुला वरदान हवं ना. तुला हवं तिला वरदान तुला दिलं. पण जात ऐकडून या वरदानानं मी धन्य झाले. परंतु देवा, आता जातोस की नाही? हा कैलासेश्वर तुला इथं थांबण्याची बंदी घालली आहे. जा जा जा, चालता हो. देवा, मीही जातो वैकुंठाला. तुमची ही दुर्दशा मला पाहवत नाही हो.
आता त्या नंदीचं वागताडण काय सहन केलं. मगाशी त्या बिल्लिणीच्या पाया काय पडला. ते पायच धरले नाही. पराभव मान्य करू क्षमाही मागितली. काय करणार नारदा, परिस्थितीमुळे अगतिक झाल्यानं ही आपत्ती ओढवली. नाही, या पती तुम्ही सोडून घेतली आहे. मी माझं ऐकलं नाही आणि त्या बिल्लिणीला पट्टराणी पदाचं विवाहाचं वचन दिलं. हो, वचन दिलं, पण आता त्या बिल्डिणीला गोमंत वनात परत पाठवलं पाहिजे. काय मला गोमंत वनात परत पाठवणार? मग इथं आणलंच कशासाठी? अगं तुला लपून बघायला सांगितलं होतंस ना, मग इथं आलीच कशाला? मी माझा नुपूर पट्टा इथं घाई घाईत पडला, तो शोधायला आली आहे. असं होय. मग तुझं इथं येणं योग्यच आहे, कारण इथं पडलेला तुझा तो चाल त्या मत्सरी पार्वतीच्या दृष्टीला पडला तर ती सारी कैलास डोक्यावर घेईल. शोध शोध तो चाल झटपट. अगं सापडला की नाही? नाही अजून. छे छे छे, स्त्रियांची जात हारीच ध्यान रखू. नारदा, मग तुला जरा मदत कर जरा थाळ शोधण्यात. बरं, काय अजून नाही सापडला? शोधा झटपट. ती पार्वती का तिथं आली तर फार घोटाळाच होईल. देवा, नाही सापडत हो. थांबा, मला शोधना पाहिजे. सापडला. शांताराणी, तुझा चाळ सापडला. मग याच करू. ठीक आहे, घे हा. पण जरा थांब. तुझ्या भुलताना तुझ्या सौंदर्याची ओढ घडण्याची हिंमत वाढलीच आहे. म्हणूनच क्षणभर तुझं मुखचंद्र. हे काय गडे, चंद्र देखील ठराविक वेळेत प्रकट होतो म्हटलं. आलं लक्षात. मीच तो तुझा झुंगट दूर करावा हीच तुझी इच्छा आहे. ठीक आहे, तुझ्या इच्छेप्रमाणेच करते. देवा, काय हा चमत्कार. नारायण नारायण. चंद्रवदने, तू कोण? मला कशाला विचारता? आणि देवा, तुम्ही यांच्या पाया पडला. गिरिजा शंकर गिरिजेच्या पाया पडून स्वगृही परत आले. ती तोंड धरून जगदीश्वर जगदंबेला शरण आले. आहा नारदा, हा उगा शब्द शक्ती उधळू नको. तुमचा महिमा गाऊ नको, सत्य बोलू नको. सत्य बोल. काहीच नाही. म्हणूनच नारदा, तू जे भजन आमचं सारेपाठ होताना म्हटलंस त्यात मला तेव्हा सुधारणा सुचली होती. ही कोणती देवा? ऐक,